मिळत नसते, त्यामुळे प्रीमियर लीग ठेवण्याचा एकच उद्देश असतो. आणि जर तुम्ही असा साथ दिला चांगल्या प्रकारे तर पुढल्या वेळी कदाचित मालिश साहेब आहेत, समाधानशील माले पुढच्या वेळी आणखी मोठी स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन येतील, तर त्यांना बळ द्यायचं काम तुमचं आहे. अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध खेळ करायचा आहे सर्वांना. आजच्या दिवसातील सर्वच संघांना विनंती करेन मी. निश्चित नियमावली तुमची आहे, प्रत्येकाला संधी खेळायला मिळाली पाहिजे. त्या नियमानुसार एकच खेळाडू प्रत्येक वेळी 12 नसेल हे सुद्धा कर्णधारांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा कारण काल काय झालं, एकालाच 12 ठेवला आणि तो रागावला, त्याच्यामुळे तो नावं सांगायला तयार नव्हता. पण आपल्या गावातल्या होते म्हणून आम्हाला नाव माहिती होती, मग आम्ही ऍडजस्ट करून घेतलं. आणि एक गेला कामाला, त्याच्यामुळे तो 12 राहू शकत नव्हता. त्याला आम्ही 3 वर्षासाठी 2 वर्षासाठी बॅन करून टाकला. हा नियम आहे स्पर्धेचा. 12वा खेळाडू नसेल आणि तुमचा एखादा प्रतिनिधी जर हजर नसेल, त्याचं एका सामन्यामध्ये तो खेळायला नसेल, तर त्याला 2 वर्षासाठी आपण बॅन करतो. हा चला, पंचांचा इशारा दे आप्पा. गेम मोहनचा इशारा. कुणाल मडवी संघाचा कर्णधार पहिले षटक घेऊन राईट ऑन द विकेट. आजच्या दिवसाची पहिली सुरुवात. पहिला चेंडू अतिशय देखणा फटका इनसाइड द आउट. पॉइंटच्या डोक्यावरून सरळ ठोकला. आजच्या दिवसाचा एक दर्जेदार चौकार. दिवसाचा जी सुरुवात गोड केली आपल्या संघासाठी, मिश्का 11 संघासाठी चौकार ठोकलाय. कुणाने टाकला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकला होता. त्यांनी त्याला बघायचं होतं की हा खेळाडू काय करतोय, पण उंची दिली होती. उंचीला फायदा उठवला त्यांनी खेळाडूने. सरळ पॉइंटच्या डोक्यावर चेंडू ठोकलाय. 4 धावांसाठी अतिशय चांगली सुरुवात. अतिशय चांगला चेंडू पडला होता, पण तितक्याच चांगल्या क्षमतेने आपल्या मनगटाच्या ताकदीनं हा चेंडू डीप स्क्वेअरला वळवलाय. 1 धाव मिळेल जात आहे. पलवट टप्प्याचा टाकला चेंडू बघितला संदीपने. एक चांगली फलंदाजी. संदीपने आतापर्यंत 2 जे फटके मारले मेघना सर, ते दोन्ही फटके अतिशय चांगले. सांगून जातोय त्याचा पूर्वाभ्यास किती आहे, त्याची प्रॅक्टिस किती चांगली ते सांगून जातोय. 5 धावा धावपलकावर लागले जाते. कुणाल मडवी संघाचा कर्णधार आहे आणि मोठा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की संघाला जिंकवायचं असेल तर माझी गोलंदाजी, माझी 2 षटकं किती महत्वाची आहेत. आणि 2 षटकामध्ये माफ करा 5 षटकामध्ये 5 गोलंदाज असे प्रीमियर लीगची याच्यामुळे एकच षटक टाकावं लागेल. आणि त्याच्या समोर आहे तो प्रयास पाटील, एक मोठं नाव, टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. एवढचा चेंडू बघितला प्रयासने आणि सन्मान दिला. चेंडू चांगला होता. पडल्यानंतर थोडासा किंचितसा आत येणारा चेंडू होता. चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला. चेंडू सहजरित्या खेळून काढला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक धर्मात येत आहे. ते उचलते चेंडू फेकतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळतोय. संघाची धावसंख्या धावपट लागते ती 6 धावा. बिनबादचा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर कुणाल मडवी त्याची क्षमता आहे परत त्याची. परत तो यावेळी चेंडू आडव्यात मारला. क्षेत्ररक्षक दूर होता. डिस्करेला चेंडू वरून जातोय. 1 धाव आणखी जोडले जात आहे. दुसऱ्या धावचा कॉल केला जातोय. 3री धावचा प्रयत्न केला जातोय. लेझी क्रिकेट बघायला मिळाला. लेझी क्रिकेट बघायला मिळतं. त्याचा संधीचा फायदा म्हणजे प्रत्येक वेळी संधी शोधणं गरजेचं. संधी शोधली. 9 धाव पलकावर लागली. चांगली गोलंदाजी, चांगला फसवला होता संदीपला. बॅटचा एज घेतले होते, इनर एज घेतली होती. चेंडू थोडा काल हवेमध्ये होता. शॉट फायनली ग्लास क्षेत्ररक्षक तिथं उभा होता, छेदण्याचा प्रयत्न केला पण 3 धाव मिळतात. 9 धावा धावपलकावर लागल्या जातात. स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये चाललेली ही देखणे अशी स्पर्धा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारला. चेंडूला डीप पॉइंटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथं आहे, दूरवरून जातोय. 2 धाव पूर्ण केल्याचा धर्मा भाई तिथं होता. धर्मा मडवी 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धाव मिळतात प्रयासला, 2 धाव मिळतात संघाला. पहिले दशक धावपलकावर लागतंय. ज्याप्रमाणे विचार केला जी क्षमता आहे कुणाल मडवीची, कारण त्याच्या एकच षटक त्याच्या वाट्याला येत असेल तर या षटकामध्ये त्याला विकेट घेणं गरजेचं होतं. ते काही झालं नाही. तर कौतुक करीन दोन्ही फलंदाजांनी ज्याप्रमाणे आपले विकेट आतापर्यंत शाबूत ठेवल्यात.
यावेळचा चेंडू गतीपर्यंत केलं होतं पण तितकाच चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रयास पाटीलच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत दणदणीत चौकार. जर सामना बरोबर सुटला स्कोर लेवल झाली तर सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. बघूया आजच्या दिवसामध्ये बघायला मिळते का. काल तर बघायला भेटले नव्हते आजच्या दिवसामध्ये बघायला मिळते का बघूया. पहिलं षटक संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली धावसंख्या म्हणजे 15. कारण कुणाल मडवी या संघातला लालबागच्या राजाचा एक चांगला गोलंदाज त्याची क्षमता प्रत्येक जण जाणतो आणि अशा खेळाडूमध्ये फक्त त्याला डिफेन्स नाही केला पण त्याने जे 2 खराब चेंडू टाकले त्या 2 खराब चेंडूवर मोठे फटके मारून पहिल्यांदा मात्र आघाडी घेतली असं म्हणावं लागेल. 15 धाव फलकावं लागले जातात. आप्पा धर्मासाठी बक्षीस आलंय. जर धर्माने झेल घेतला कडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि झेल घेऊन जर असा पडला सोलपडला तर त्याला 1000 रुपये बक्षीस मिळेल. बघा बक्षिसांची खैरात. धर्मासाठी एक झेलसाठी 500 रुपये अजिंक्य कडून आले जांभलपाडा गावचे सुपुत्र आप्पा. और यांचा हा चेंडू बॅटची आतलीकडे घेते डायरेक्ट हिट. अजिंक्य प्रयास धोक्यामध्ये आला असता. डायरेक्ट हिट चांगला प्रयत्न सुनीलचा होता. सुनील टकलेचा चांगला प्रयत्न होता. एक धाव आणखी जोडली जाते. 16 धावा. चांगलं क्रिकेट बघतोय. चांगली शृंखला आणि या प्रीमियर लीग साठी घेतलेली मेहनत चॅलेंजरच्या सर्व खेळाडूंनी आणि त्यांचे सरश्रीमती माली साहेब अर्थात समाधान शेठ माली अतिशय चांगली मेहनत घेतली. अतिशय चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेला तुम्ही सर्वजण चांगला खेळ करून सहकार्य करून चांगले बना. याचा चेंडू थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न करतात. चेंडू मात्र चांगली दिशा दिली. चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या आरपार. आणखी एक येतोय दर्जेदार चौकार. ज्याप्रमाणे ते फलंदाजी करतात एरवी तो आक्रमक असा फलंदाज आहे पण यावेळी ग्राउंडच्या मदतीनं जमिनीलगत खेळून आपली विकेट शाबूत ठेवून जास्तीत जास्त धावा कशा जमवायच्या या इरा देणार. कारण सुजित पाटील संघाचं कर्णधार आहेत. त्यांनी काहीतरी सूचना केल्या असतील कसं खेळावं काय करावं काय रणनीती असेल तर रणनीतीने मात्र इथं हा संघ उतरलाय. खराब चेंडू होता. गतीपर्यंत करण्याचा प्रयत्न केला होता. स्लोवर डिलिव्हरी पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा धडपडतोय पण एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धाव आणखी जोडली जातोय. 21 धाव पलकावं लागलं. चांगली धावसंख्या चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण पहिली 2 षटकं सकाळचं वातावरण थोडंसं चार्ज व्हायला टाइम लागत असतं. खेळाडूंना थोडीशी हालचाल झाली नसते त्यामुळं या 2 षटकामध्ये आलेल्या धावा एक निश्चित चांगली धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल असेल. खोलवट्टापाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा होता पण जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा फ्रंट फुटवर आला असताना तर कदाचित हा चेंडू फुलटॉस झाला असता पण चेंडू यार्क पद्धतीचा झाला. जागेवर खेळल्यामुळे चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 15 धावा आल्या. त्या मानाने या षटकाचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडू या गोलंदाजाने फेकले. गोलंदाज बघितलं कधी स्लोवर कधी फास्ट गोलंदाजी करतोय पण नियंत्रित मारा या गोलंदाजा होतं. यावेळी बॅकफुटरचा मारण्याचा प्रयत्न. चांगलं षटक संपलं जात आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती होत आहे. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपट लागते 21. जाऊया पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर. या सामन्यामध्ये परतायचं असेल जर धावसंख्या नियंत्रित राखायचं असेल तर चांगलं षटक पडणं गरजेचं होतं. चांगलं षटक हाताळलंय
ते आर्यन पाटील यांनी या षटकामध्ये फक्त धावा दिल्या त्या 6. 21 धावा, 2 षटकं संपलीत, 21 धावा. आता तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीमध्ये बदल होत आहे. सुनील टकले येत आहेत. गावठण गावचा हा सितारा बरेच वर्ष या खेळाडूने आपलं नाव टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलंय. अप्रतिम अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आज काय करतो बघूया प्रीमियर लीग मध्ये. पहिला चेंडू, मोठा फटका, अतिशय दर्जेदार फटकाने आजच्या दिवसातला येतोय पहिला षटकार. अप्रतिम खेळ करतोय, अप्रतिम. सध्या ज्या मूड मध्ये तो आहे ना, अप्रतिम. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 27 धावा धावपलकावर लागले. हेलिकॉप्टर लुकच्या दिशेनं लुक दिला होता फटक्याला. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. यावेळी लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केले जातोय. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा रेषा बाहेर. षटकार. की या चिर्ले प्रीमियर लीग, ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त बोली माझ्यावर का लागली आज दाखवते. त्या रंगामध्ये आहे, आपल्या ढंगामध्ये खेळताना दिसतोय. चेंडू हाय मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे येईल का, पण चेंडू जातोय. आजच्या दिवसातली होतोय पहिली षटकार, हॅट्रिक. तीन आलेत. यावेळी स्वतःला वाचवलंय. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू टाकलाय. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक लावलाय तिथं. क्षेत्ररक्षक त्यांना त्या एक मिळते ती प्रयासला. 4थं दशक धाव पलकावं लागते. 40 धावा धाव पलकावं लागली जाते. एक चांगली फलंदाजी, एक चांगलं पण फलंदाजी. जेव्हा एखादा खेळाडू ज्याप्रमाणे मेरिट मध्ये खेळत असतो, जसा चेंडू तसा खेळत असतो ना, तो फलंदाज फार घातक असतो. त्याचा अभ्यास असतो, त्याचे प्रयत्न असतात आणि प्रयास आज ज्याप्रमाणे खेळतोय ना, ज्या रंगामध्ये आलाय ना, मोठी धावसंख्या उभारण्याचा त्याचा प्रयत्न असेल. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत बघितलं. एक जबरदस्त फलंदाजी आणि अशाच प्रकारचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक येत असतात आणि त्याच्यासाठी तर या प्रीमियर लीगचं आयोजन केलं असतं की आपल्या खेळाडूंचा जो खेळ आहे तो बहरावा आणि येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला आत्मबळ मिळावं, यासाठी या स्पर्धा प्रीमियर लीगच्या ठेवत असतात. स्लोवर डेव्हिड खेळत आडव्या बॅटने चेंडू मारलाय. मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तिथं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी मात्र फलंदाज होतोय धावबाद. प्रयास काय तुझा खेळ आहे आणि काय आज तू खेळतोस या मैदानात, अप्रतिम अप्रतिम. त्यामुळे या चिर्ले प्रीमियर लीग मध्ये, ग्रामपंचायत चिर्ले प्रीमियर लीग मध्ये तुला सर्वात जास्त बोली का लागली त्याचं प्रत्यक्ष तू आज दाखवतोस मैदानावर.
त्यावेळचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, चांगला कमबॅक करतोय दिलीप मडवी. चेंडू पहिला बघितला ज्या पद्धतीने खेळून काढला, थोडासा चेंडू खोलवट टप्प्याचा टाकला, यश आलं त्यामध्ये. एक धाव मिळाली, 48 धावा धावपलकावर लागल्या जातात. एक फलंदाज बाद झालाय. आता येतोय सुजित पाटील, संघाचा कर्णधार आहे. त्याला माहिती आहे, त्यांनी सांगितलंय की समोरचा संघ सुद्धा तितक्या ताकदीचा आहे. स्पर्धेमध्ये खेळणारा प्रत्येक संघ ताकदीचा आहे आणि माझ्या संघाला विजय संपादन करायचा असेल तर प्रत्येक खेळाडूंना आपलं योगदान द्यावं 100%. आज खेळाचं 100% तुम्ही द्या. जय पराजय आपण मैदानात बघूया, हे अतिशय महत्वाचं असतं. कर्णधार जेव्हा एखादा कर्णधार अशा प्रकारचा संदेश देतो, खेळाडूंचा हुरूप वाढला जातो आणि कर्णधाराचं काम आहे पडद्यामागून काय नाही, समोर येऊन लढणं हे कर्णधाराचं काम. शॉर्टपिच चेंडू बॅकवर्ड जाण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग झाले नाही. मिडवी क्षेत्रामध्ये कुणाल मडवी संघाचा कर्णधार आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धाव मिळली जाते. संघाची धावसंख्या धावपटलावर लागते 349. 12 चेंडूमध्ये 38 धावांसह खेळतोय आणि त्यामध्ये बघितलं जवळजवळ 4 षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळेल. आज बॅट बोलतोय प्रयास पाटील आणि त्याचा जेव्हा जेव्हा खेळ मिळतो ना त्या फार आनंद मिळतो. अतिशय सतत शांतचित्ताने खेळत असताना कुठली घाई नाही, गडबड नाही. चेंडू ज्याप्रमाणे ते पण मारण्याचा प्रयत्न, आडवे मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय, तिथं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग दिशेने जाते, माफ करा. क्षेत्ररक्षक कुणाल मडवी पुन्हा तिथे येते. एक धाव मिळली जाते. 50 धावा धावपलकावर लागल्या जातात. आजच्या दिवसाची सुरुवात होताना मिश्का 11 संघानं 50 धावांचा पल्ला वाटलाय. त्यामध्ये जर विचार केला तर 39 धावा, 13 चेंडूमध्ये 39 धावांचा सिंहाचा वाटा तो प्रयास पाटीलचा आहे. बऱ्याच वेळा आपण वाक्याचा वापर करतो, सिंहाचा वाटा. त्यानंतर वेळ आला पुन्हा नंतर सांगू सिंहाचा वाटा. वेदांत ठाकूर यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. चांगला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावांका नव्हत्या खेळाडूचा, पण थोडंसं आणखी थोडा ऍडजस्ट करू शकला असतास ना कदाचित या 4 धावा अडवू शकला असतात. त्यावेळी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे पण एक धाव घेण्याचा धोका टाळला जातोय. तर प्रयासला माहित आहे ह्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक माझ्याकडे येणं गरजेचं. 54 धाव धावपलकावर लागल्या जातात. दिलीप मडवी यांचं चांगलं षटक म्हणावं लागेल. एक षटकार आणि चौकार जरी आला असला तरी फक्त या षटकामध्ये धावा दिल्या त्या 13. पुढचा कॉल असेल प्रणवी स्पोर्ट विरुद्ध बॅड बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधार. दुसरा कॉल असेल या नाणेफेकीसाठी. 83 धावांचा हाय स्कोर आहे या स्पर्धेमधला विचार केला तर 83 धावांचा हाय स्कोर आहे. कालच्या दिवसामध्ये 50 धावांची खेळी कुणी केली का नाही, निर्दोष घरत यांनी केल्या, त्यामध्ये 64 धावा वैयक्तिक निर्दोष घरत, त्यामुळे त्यांचा संघ सुपर 3 मध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. अप्रतिम अशी स्पर्धा बघत आहोत. चॅलेंजर चिरल्या संघाने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला खऱ्या चीज करायचं असेल तर आजपासून आणि उद्या खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना मी विनंती करेन की त्यांचं चीज करायचं असेल त्यांना सहकार्य करा. तुमची साथ हवी आहे. एक जबरदस्त आमचं आयोजन आहे, नियोजन सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं आहे. प्रत्येकाला चांगला न्याय देण्यासाठी आमचे पंच सुद्धा आहेत, नीरज राणावत आणि शशी मेहर. अनेक स्पर्धा त्यांनी केल्या, मोठमोठ्या स्पर्धा मध्ये ते करत असतात. त्यांचं कारण त्यांचे अचूकता, त्यांचे निर्णय देण्याची क्षमता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5वं षटक फेकण्यासाठी षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनण्याचा प्रयत्न करेल, कारण ज्या क्षमतेने तो आज खेळतोय ना, ज्या इराद्याने खेळतोय ते इरादे त्यांनी स्पष्ट केलंय. म्हणजे अतिशय चांगला चेंडू, खोला टपाचा चेंडू जवळजवळ पायावर टाकला होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तोडला जातोय. एक धाव पूर्ण केलं, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली होती. 2 धाव मिळतात प्रयासला. त्याची धाव संख्या 41, संघाची धाव संख्या 56 झालेल्या आहेत. एक बाद 56. मिश्का 11 या संघाची काय जबरदस्त खेळी. 41 धावसंख्या, 14 चेंडू मध्ये 41 धावा.
की काही खेळाडू असतात ना आपल्या क्षमतेने खेळत असतात आणि त्यांना माहिती आहे अभ्यास त्यांचा आहे, त्यांची रणनीती वेगळी असते. यावेळीचा चेंडू फ्रंट पडून मारण्याचा प्रयत्न, सरळ मारला चेंडू. तिथं कुणाल थोडासा चुकलाय आणि त्या चुकलेल्याचा लगेच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. बघूया तिसऱ्या पंचांकडे जाऊया आपण. रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. या प्रवीण स्पोर्ट बॅड बॉईज, प्रवीण स्पोर्ट विरुद्ध बॅड बॉईज दोन्ही संघाचे कर्णधार या आलेले आहेत. त्यांच्या आपण नाणेफेकीसाठी केली जाईल. नॉटआउटचा इशारा पंचांकडे 2 धावा जोडल्या जातील. मेघनाथ मोडी यांना विनंती करतो की आपण जावं तर नाणेफेक करून घ्यावं. 2 धावांनी संघाची धावसंख्या 58 धावफलक 58 धावफलक 15 चेंडूमध्ये 43 धावा. जीवनजी डाकी यांचं आगमन होत आहे. द्रोणागणी स्पोर्टच्या माध्यमातून द्रोणागणी पुरस्कार ज्यांना दिला गेलाय त्यांचं निवेदन, त्यांचं समालोचन, त्यांचं नाट्य, अभिनय या सर्वांचा लेखालेखा करून त्यांना द्रोणागिरी पुरस्काराने सन्मानित केले. जीवनजी डाकी यांचं सहर्ष स्वागत केलं जाते. चांगली चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत प्रयासला हात खोलून दिलेत त्या गोलंदाजीने, हात खोलून दिलेलेच नाहीत. यावेळी बॅकफुटर आलाय. डिप्स करेला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा आर पार येतोय. एक देखना चौकार. टॉस उडवण्यात येतोय बॅड बॉईज आणि प्रणवी स्पोर्ट्स यांच्या दरम्यान. हा टॉस प्रणवी स्पोर्ट्स आणि बॅड बॉईज यांच्यामध्ये जो टॉस उडवला त्यामध्ये प्रणवी स्पोर्ट्सचे टॉस जिंकला. नक्कीच निर्णय कळवतील. तर 1 मिनिट, इथं टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अजिंक्य क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण नक्की कळलेलं नाही. का क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे? क्षेत्ररक्षण आम्ही घेऊ पहिले, कारण समोरच्या संघामध्ये मोठे मोठे प्लेयर आहेत, धावा जास्त काढू शकतात म्हणून. नक्कीच बॅड बॉईजच्या संघाचे संघनायक अर्थातच प्रमोदजी म्हटल्यानंतर त्यांचा अनुभव आणि तुझा अनुभव एकच असेल असं मला वाटतं. एका संघामध्ये कधी कधी आपण खेळता एका ग्रुपमध्ये आहात आणि एकाच बॅचचे असाल, त्याच्यामुळे त्यांचा अंदाज आणि तुमचा अंदाज एकमेकाला सामील असेल. तर बॅड बॉईज संघाच्या संघनायकांना मी प्रश्न विचारू शकतो की यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय तर तुम्ही त्यासाठी आव्हान कितीपर्यंत ठेवाल? आम्ही कमीत कमी आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यानच्या काळी झंझावताचा खेळ इथं संपलेला आहे. चांगला झेल पकडलाय तिकडे क्षेत्ररक्षकांनी. डिप्स क्वेरेला असलं क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडला जातोय. संघाची धाव त्यावेळी आदेश दिले गेले त्या आदेशांचं पालन मिस्का संघाने केलेलं आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. प्रणवी स्पोर्ट्स आणि बॅड बॉईज संघाचे दोन्ही संघनायक तयार राहा. टॉस उडवलेलाच आहे, आपण निर्णय एकमेकाला सांगा. लालबागचा राजा क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण मिस्का संघानं आज बऱ्याच धावा मात्र इथे दिलेल्या आहेत. 64 झालेले आहे. 65 धावांचं आव्हान लालबाग राजा शिर्ले संघाला. आणि या धावांचं आव्हान कशा प्रकारे, कोणत्या प्रकारे, कोणत्या कृतीतून, कोणत्या आकृतीतून आपल्या हा दृष्टिकोन विजयापर्यंत नेऊ शकतात याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये आता मिळणारच आहे. लवकरात लवकर संघ सुरू करा. चेंडू पाठवा. पहिला सामना सुरू झाला त्यावेळी या सामन्यामध्ये संथ गतीने सुरुवात झाली होती आणि एक बाजीगर खेळाडू म्हटला तर प्रयास पाटील याने तब्बल 3 षटकार आणि 4 चौकार खेचले. 17 चेंडू मध्ये
47 धावा, 3 धावांसाठी मात्र इथं हाफ सेंचुरी हुकलेली आहे. प्रयासचा आजचा दिवस चांगला आहे. मागच्या कालच्या दिवसामध्ये सुद्धा 47 धावांवरती एक खेळाडू बाद झाला होता पहिल्याच सामन्यामध्ये. आयुष मडवी हा सुद्धा 47 धावांवरती बाद झाला होता. एक पहिल्या सामन्याचं हे साम्य आपल्याला पाहायला मिळालं की एक चांगली फलंदाजी करणारा फलंदाज हा 50 हाफ सेंचुरी करू शकतो का. कारण बऱ्याच वेळा आपण 99 वरती सचिन तेंडुलकर सरांना पाहिलं फलंदाजी करताना. एक धाव किती धावा काढा आपण, शेवटच्या 3 किंवा 4 किंवा 5 किंवा एक धाव ही महत्वाची असते आणि त्या धावीसाठी मात्र थोडीशी फलंदाजी इकडे तिकडे होत असते. चला तर गेम ऑन, गेम सुरू होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देतोय आजच्या दिवसाच्या खेळासाठी. माझ्यासोबत जोडले गेलेत आत्मारामजी मडवी, अर्थातच आमचे महागुरु आणि माझे परम मित्र जीवन डाकी सर. माफ करा आत्मारामजी म्हात्रे. तर स्ट्राईक वरती येतोय, स्ट्राईक एंड वरती कुणाल नाही सुजय माले आणि सुनील टकले. तर गोलंदाजीसाठी येतो सुजित पाटील गोलंदाज मार्कवर. पासष्ट धावांचं आव्हान. पहिला चेंडू पेश करेल सुजय माले. ऑफ स्टिक वर टाकलेला चेंडू थोडासा क्लिक झाला, बॅटची एज घेतली, कडा घेतली. थर्डमॅनला चान्स होता, फर्स्ट स्लिपला चान्स होता, तिथं मात्र काहीच घडलं नाही. एकच घडलं ते म्हणजे चौकार. का पण नाही, चेंडू जातो आर पार, चौकार. सुजय माले यांच्या बॅट मधून आले, उंची जास्त, वेग कमी, पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. इथं सुद्धा जातो वन्स बाउन्स, चौकार. अंदाजे आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. व्ही शेप मध्ये हा फटका आला होता आणि नक्कीच चिंतेचा विषय असेल सुजितला. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेचला. त्या क्षेत्रामध्ये हे या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये असे
दोन हिरे आपण पाहतोय जे नेहमीच चमकत असतात. आज त्यांची चमक आपल्याला पाहायची असेल. सुनील टकलेची गोलंदाजीमध्ये थोडासा अपयश आला असला तरी फलंदाजीमध्ये मात्र तशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा झाल्या धावपटलावरती 13. पहिले षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेत. लागोपाठ 3 चौकार बसल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुचित याचा झालेला आहे. स्ट्राईक रोटेट झाली. सुनील आता पहिला चेंडू फेस करेल. बॅटची एज घेतली. फॉलो थ्रू मध्ये झेल आहे. सज्ज झाला सुजित आणि हा फलंदाज होतोय झेल बाद. आपण बाउंड्री लगत पाहताय की इथं चिल्ली चॅलेंजर्सचे जतीन एक चेअरगर्सच्या भूमिकेमध्ये आहे. कारण लालबागचा राजा बॅटिंग करतोय म्हटल्यानंतर एक त्यांनीच मागवलेला असेल तर नक्कीच एक विकेट पडलाय. कारण एलिमिनेशन कमी मिळालं, वेळ कमी मिळालं. टप्पा गुडलेंथवर पडल्यानंतर तो बॅटची एज घेतली आणि बरोबर फॉलो थ्रू मध्ये हा खेळ झाला. एक चांगला विकेट मिळतोय. येतोय मयूर मडवी. 1 डाऊनचा प्लेअर. आपला एका बाजूला एक आक्रमक फलंदाज असताना मग त्याला स्ट्राईक देण्याचं कार्य इथं मयूर करत आहे. कारण एक वेळ अशी येते की दोन्ही फलंदाज चांगले असतात. मग अशा वेळी एखादा स्टार फलंदाज जर फटके मारत असेल तर त्यावेळी सुद्धा तो चांगला फलंदाज दुसरा असेल तो नॉन स्ट्राईकला राहण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तो दिवस त्या दुसऱ्या फलंदाजाचा असतो हे विसरत नाहीत. आतापर्यंत हे षटक झालंय. षटकामध्ये आल्या धावा 14. एक यशस्वी असेल तर नक्कीच हा यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सुजित जरी धावा खाल्ल्या असल्या तरी विकेट एक घेतलाय. वंश पाटील येतोय एक नवोदित गोलंदाज आणि मयूर आणि सुजय असे फलंदाज दोन्ही सज्ज आहेत. मयूर स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती सुजय गेलाय. पाहूया कशा प्रकारे आता मयूर स्ट्राईक देईल का सुजयला. तर सुजय नॉन स्ट्राईकलाच राहील. मयूर खेचेल का षटकार चौकार. हा आनंद व्यक्त होत असला तरी तो पाहण्यामध्ये गंमत असते, मज्जा असते. क्रिकेट रसिकांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या चिल्ली ग्रुप ग्रामपंचायत CGPL या प्रीमियर लीग 2024च्या. आपण 24 लाईव्ह कास्ट सुद्धा पाहतोय. अनेक शाखा उपलब्ध झाल्या. जवळजवळ 2.5 लाखापेक्षा जास्त इथं थंब येत आहेत आणि प्रिय झाले असं 24 लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रत्येक अँगलनं हे कॅमेरे लावलेले आहेत. ऑफ स्टिक वरती येणारे दुक्कट झाला. बॅटची एज घेतली. पॉइंटच्या दिशेनं इथं झेल गेलाय आणि फलंदाज होतोय. पुन्हा एकदा एक दुसरा विकेट, दुसरा बुरुज पडतोय. मयूर बाद. बॅट कट करत असताना चेंडू पॉइंटच्या दिशेने ऑफ स्टिक वरती आला. स्लो डिलिव्हरी होती आणि या स्लो डिलिव्हरी वरती फसला गेला मयूर. कारण तितकं टायमिंग त्याला मिळालं नाही. बॅटचा फेस चेंडू समोर आणता आलं नाहीये. बॅटची एज घेतली, कडा घेतली आणि तिथं जो झेल घेतलाय हा झेल हार्श याने घेतलाय आणि वंश याला एक विकेट मिळाली.
दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसरा चेंडूवरती विकेट आणि आपल्या 65 धावा या बरोबर आहेत असं वाटायला लागलंय या मिस्का 11 संघाला. तर फलंदाजीसाठी जितेश पाटील एक 2 वर्षापूर्वी जर मागे गेला तर एक फामत असलेला हा फलंदाज या वर्षी गॅप दिल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलाय. बऱ्याच महिन्यांची गॅप पडल्यानंतर आज पहिल्यांदाच फलंदाजीसाठी उतरला. एक धाव तर नक्की मिळाली, सहजरित्या टोलून काढला हा ऑन साइडला फटका आणि हा 9 चेंडू असणार आहे. इशारा सुद्धा आपल्याला डीजे स्पर्श डीजे वेळोवेळी सावध करतोय समालोचकांना की अरे बाबा म्हणा तुम्ही फ्री हिट आहे म्हणून. फ्री हिटचा मात्र फायदा होतोय का? इथं मात्र फायदा झाला नाही, पण 2 धावा नक्कीच. झेल सोडलाय, एक प्रॅक्टिस झेल होता तुझ्यासाठी, पण तो पण तू सोडलास या आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 9 चेंडू पडलाय. फ्री हिट असताना सुद्धा पुन्हा एकदा 9 चेंडू पडलाय. नक्कीच कॅमेरामध्ये आपण पाहतोय थर्ड अंपायर आपले येतील. पहिला नो बॉल पडला होता, त्यानंतर फ्री हिटचा चेंडू होता पण तो पण नो बॉल पडला. त्याच्यामुळे काय इशारा पंच कळवतील आपल्याला. नक्कीच या आयोजनासाठी केशर मडवी यांच्याकडून 2001 रुपयाची धनराशी आलेली आहे. केशर मडवी आपण इथं असाल तर नक्कीच अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नो आहे चेंडू. तिसरा अंपायर आमच्या इथं निर्णय देतात. नो चेंडू आहे. बॉलर चेंज करायचा आहे कारण पाठोपाठ 2 चेंडू नो टाकलेत. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय कळवतायत तुम्हालाच. लागोपाठ 2 नो आपल्याला पाहतोय आपण सुजयला त्याने 3 चौकार खेचले होते. अजूनपर्यंत पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली नव्हती. आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, स्लो डिलिव्हरी होती, थोडा मागे येऊन मारण्याचा, बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू दूरवर राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. पहा एखादा आक्रमक फलंदाज आपल्या समोर असल्यानंतर त्याला कशी गोलंदाजी करायची याचं आपल्याला इथं प्रात्यक्षिक या ऋषिकेश कडून पाहायला मिळतंय. डाकी सर ह्या गावामध्ये अनेक गोलंदाज चांगले नवोदित खेळाडू आहेत. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होईल काऊ कॉर्नर कडे. नक्कीच 1 धाव. आता मात्र थोडासा आळा घातला या फलंदाजीला, या धावांना. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या 14, त्यानंतर बाउन्स पाटील थोडासा नाराज असेल 9 चेंडू मुलं, पण ऋषिकेश पण आलाय त्याच्या बदलीवरती. पण हा सुद्धा एक गोलंदाज चांगला मिळतोय. दोन्ही ताकदवर फलंदाज आहेत. बडवी जिमचे दोन्ही सदस्य आहेत, बॉडी बिल्डर्स आहेत. पाहूया स्ट्राईक एंड वरती जितेश आणि नॉन स्ट्राईक वरती सुजय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, धूळ चाटून हा चेंडू जो आला होता पण त्याला सुद्धा धूळ चाटण्याचा प्रयत्न फलीने सुद्धा केला होता पण तसंच घडलं नाही. जमिनी लगत चेंडू आल्यानंतर त्याला आडव्या पट्ट्याने खेचायचा का हा विचार त्या जितेश मध्ये आला आणि त्याने तसं आडवी पट्टी सुद्धा फिरवली होती पण पट्टीमध्ये आला नाही चेंडू. 1च धाव मिळेल. सुरक्षित फलंदाज आणि 1 धावा झाल्यात. आतापर्यंत 21 धावा झाल्यात.
65 धावांचं आव्हान म्हटल्यानंतर अजून षटकार चौकार लालबाग कडून यायलाच पाहिजेत. संत गतीने वाटचाल झाली. या षटकामध्ये थोडस दबाव आलंय फलंदाजांवरती की काय आडव्या पट्ट्यानं खेचण्याचा प्रयत्न पहिल्या सुरुवातीला झाला होता, पण आता चेंडूला बघितलं आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर कडे फेकून दिलाय. कार्पेट स्ट्रोक आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा नक्कीच आल्यात. त्या धावफलकावरती धावा झाल्यात. आता 23 धावा झाल्यात. एक समाधानकारक रित्या आपण फलंदाजी जर करत असेल तर नक्कीच आपण सुरुवात पाहिली होती प्रयासाची. संत गतीने वाटचाल सुरू केली आणि नंतर आक्रमकता धारण केली. तशीच आक्रमकता धारण होईल का? दुसरं षटक संपलंय. जाऊया डीजे मास्टरांकडे. तिसरा गोलंदाज येतोय अक्षित मडवी, गोंधळी. हा जांभूलपाडचा अक्षित गोंधळी. सगळे मडवी कसे होतात ते समजत. नक्कीच इथं अक्षित गोंधळी या गोलंदाजाला आपण पाहिलं होतं जांभूलपाडा 11 जांभूलपाडा मध्ये खेळत असताना. एक जबरदस्त गोलंदाज, नवोदित गोलंदाज आहे आणि प्रयासच्या आणि अजिंक्यच्या तालमीत हा शिकलेला गोलंदाज. पण त्याच्या समोर आहे एक ताकदवान जितेश पाटील, एक ताकदवर फलंदाज. षटकार खेचेल का? मोठा फटका मारेल का? कारण आता धावा झाल्यात फक्त 23. याच षटकामध्येच आपल्याला हाणामारी करावी लागेल. याच षटकामध्ये निदान 14 धावा तरी यायला पाहिजेत. सफल झाला. आडव्या पट्ट्याने आला चेंडू, नेला गेला. दमदार चमकदार षटकार. आता धावसंख्येला आकार येईल कारण 29 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला गेला. ताकदीचा वापर इथे केला गेला. आडव्या पट्ट्यानं हा ऑन साइडला हौसले है बुलंद इसले सफर मेरी जारी. षटकार लय भारी. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली. हवेमध्ये चेंडू आहे. नो मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. तिथपर्यंत 2 धावा रन, चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चान्स असेल किंवा संधी असेल ते संधी मात्र काढू नका. दोन्ही संघांना संधी आहे. आता लेवल मध्ये संघ दोन्ही आहेत. नक्कीच आता एखाद षटकार बसला तर लालबाग राजा मात करेल की असं वाटेल, पण नाही. 2च धावा दिल्यात. कमबॅक केलं या गोलंदाजानं आणि त्याची शैली, या बोटांची जादू आपल्याला आकर्षक करते. अविश्वसनीय असा हा चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने घेतलाय. स्क्वेअर कडे जातोय. डीप स्क्वेअर कडे पुन्हा एकदा हवेत जातोय. आर पार हा षटकार. अडतीस आणि चेंडू राहिलेत 15 चेंडू 28 धावा. 15 चेंडू 28 धावा. आक्रमकता सिद्ध केली जितेश यानं 2 षटकार मारून
जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच प्रकारची फलंदाजी असेल तर लालबागचा राजा नक्कीच वर्चस्व गाजू शकतोय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न या चेंडूने केला आणि बीट झाला हा फलंदाज. नक्कीच तरी सुद्धा धोका मात्र नाहीये. इथं गोलंदाजाने कमबॅक केलाय पुन्हा एकदा. 14 चेंडू 28 धावा या असं समीकरण आलाय. पाहूया काय घडतंय. मैदान आपलाच आहे, दर्जा आपलाच असायला हवा. काऊ कॉर्नरकडे जातोय, वन्स बॉन्स चौकार आणि नो बॉल सुद्धा. पहा पहा इथं संधीचं सुवर्ण संधी आणि संधी साधू असं म्हटलं जातं. हा संधी साधू आज जितेश पाटील दिसतोय, मैदान गाजवतोय. हा जातो चौकार. नंतरचा चेंडूवरती मात्र चौकार आला आणि धावा झाला 42. 14 चेंडू 23 धावा. हवेमध्ये हवेशी बोलतोय. दमदार, चमकदार, शानदार, दर्जेदार षटकार. नक्कीच 13 चेंडू 17 धावा. 13 चेंडू 17 धावा. फुलटॉस चेंडू मात्र याला कार्पेट स्ट्रोक म्हणतात. हा कार्पेट स्ट्रोक मिड विकेट कडे क्षेत्ररक्षण चांगला होतोय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अक्षित गोंधळी मात्र इथं थोडासा निराश असेल कारण त्याच्यावरती 3 षटकार बसले होते आणि एक नो बॉलचा चौकार म्हटल्यानंतर धावा झाल्या 26. त्याच्या षटकामध्ये 26 धावा. पाण्याची ट्रॉली जाऊन दे, ट्रॉली जाऊन दे. ज्याप्रमाणे प्रयास वाट पाहत होता एखाद्या संधीची त्याप्रमाणे जितेश सुद्धा वाट पाहत होता. कारण आल्या आल्या सुजय याने हॅट्रिक चौकार खेचले होते, त्यानंतर संत झाला पण त्याला साथ द्यायला ज्यावेळी जितेश आला त्या जितेशने आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार लगावला आणि एकेरी धावा 4 वेळा काढल्यात. जबरदस्त फलंदाजी. कोण म्हणतोय जिम केल्यानंतर फलंदाजी करू शकत नाही. अरे मडवी जिमचा प्लेअर असेल तर फलंदाजी करेल हे लक्षात ठेवा. बरेच लोक मला म्हणतात आमचा चांगला फलंदाज बाद केला, फलंदाजी घालवलीत, पण मडवी जिम मध्ये या फलंदाजीचे धडे गोलंदाजीचे धडे दिले जातात, त्याप्रमाणे त्याला व्यायाम दिला जातो. मी स्वतः मडवी जिमचा प्रोप्रायटर आणि ट्रेनर आहे मेघनाथ मडवी. तुम्हाला गोलंदाजीच्या मार्कवर जुना जाणता मिळाली असती पण तसं काय घडलं नाही. थोडस दूरवर राहिला जितेश आणि
बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्याने करताय, त्यावेळी तुम्ही फसताय हे नक्कीच. अरविंद अनुभवी गोलंदाज आहे, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, 11 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आलंय. ऑफ स्टिक वरती येणारा चेंडू पानच्या दिशेने ढकलला, नक्कीच एक धाव स्ट्राईक रोटेट झाले आणि इथं मात्र बॅकअप चांगला मिळाला नाही. पुन्हा एकदा छोटी धाव. पहा, एक धाव महत्वाची असते. छोटीची चूक तुमची पराभवाला कारणीभूत होऊ शकते, हे लक्षात ठेवा. माझ्यासोबत जोडले गेलेत माझे परम मित्र जीवन डाकी सर, बोरखार गावचे निवेदक, काय नाटककार, कलाकारी जे आहे बोरखार गावामध्ये आहे, जासई गावामध्ये आहे, चिर्ले गावामध्ये पण आहे. लक्षात ठेवा. जी होता थोडा आतमध्ये आला होता. नक्की जितेशाने बघितलं, हेरलं घेरलं आणि मिड ऑनच्या दिशेने चेंडू ढकलला होता. एकच धाव मिळेल. संत गतीने पुन्हा एकदा अरविंद याची गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त 3च धावा दिल्यात. 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. लक्षात ठेवा, काळ सुद्धा अशाच प्रकारचं समीकरण आलं होतं. नंतर 6 चेंडू 9 धावा असं समीकरण राहिलं होतं. एक षटकार खेचला होता दुसऱ्या चेंडूवरती, पण नंतर मात्र 4 धावा काढून दिल्या नव्हत्या. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, दूरवर राहिला सुजित आणि इथं मात्र बॅटची कडा घेऊन फक्त सन्मान दिला. एकच धाव. 8 चेंडू. मोठा फटका यायलाच पाहिजे किंवा एखादी विकेट पडली पाहिजे तर अजून सामन्याला रंगत येईल. विकेट नाही, बघताय काय, हा जातोय नक्कीच आर पार. मोठा फटका. हाय हॅन्डसम षटकार. क्रिकेटमध्ये काही गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 6 धावा समीकरण पालटलं बघा. अगोदर चेंडू कमी होते, धावा जास्त होत्या. आता एका फटक्यानं, एक फटका कुठेही, जसं एक मच्छर कुठेही तुम्हाला ऍडमिट करू शकतो, तसं एक फटका अजून आला तर तुम्ही या स्पर्धेमध्ये पुढे जाऊ शकता. पण तसं घडेल का? अरविंद सारखा एखादा विकेट घेईल का? विकेटची गरज आहे. आता विकेटची गरज आहे. नवीन येणारा फलंदाज थोडस तुतू मैमे करेल, पण इथं मात्र नजर बसलेला हा नक्की जितेश. हा फटका हुकलाय. निर्धाव चेंडू. 6 चेंडू 6 धावा समीकरण पहा आणि जाऊया डीजे मास्टर कडे. एखादं मस्त गाणे होऊ द्या. स्पर्श डीजे. आणबान छान. सुजय अजूनपर्यंत क्रीज वरती आहे, तोपर्यंत सांगता येत नाही. अजूनपर्यंत झुकलेला लालबागच्या कडे हा सामना आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पहिल्या चेंडूवर समजेल. बॅटची एज घेतली, नक्कीच फलंदाज होतोय. शॉर्ट फाईनकडे बाद.
समीकरण आलंय. जितेश पाटील अजूनपर्यंत आहे नॉन स्ट्राईक वरती तो असणार आहे. त्याला साथ देण्यासाठी लालबाग राजा ग्रुपचा हा एक समजूतदार कॅप्टन कसा असावा या पद्धतीनं आजपर्यंत लालबागच्या राजाला या राजा ग्रुपला सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसल्या. पाहूया 5 चेंडू 6 धावा क्षेत्ररक्षण यू रचना आखले. पहा थोडा चकवला होता पण थोडासा स्विंग झाला चेंडू आणि इथं मात्र नक्कीच आव्हान तर घोषित केलंय. लाईन आणि लेन थोडीशी बाजूला गेली. त्या पहिल्या चेंडूवरती बॅटचा एज घेतल्यानंतर तशाच पद्धतीने कुणाल सुद्धा तसं करेल का असं वाटलं होतं पण तसं काही घडलं नाहीये. प्रसादाचा चेंडू एक अवांतर धाव देतोय. आता मात्र आडव्या पट्ट्याने कार्पेट स्ट्रोक येतो. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावेची प्रयत्न इथं होत नसताना दिसतोय आपल्याला. धावा झाल्यात आतापर्यंत 63 धावा झाल्यात आणि 61 धावा झाल्यात. 4 चेंडू 4 धावा. बघा समीकरण पहा. 6 चेंडू 6 धावा होत्या. एक अवांतर पडला नसता तर मात्र माझ्यासोबत जोडले गेले बाबूराव जुने जाणते एजंट खेळाडू गोलंदाजीचे धडे नेहमीच नवोदित खेळाडूंना देत असतात आणि एक शांत स्वभाव हसरी स्मित हास्य माझ्यासारखंच आणि नक्कीच 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा प्रसादने अजून जकडून ठेवलं. ज्या जितेशनं 4 षटकार लावले होते तो जितेश स्ट्राईक वरती. काय करणार. थोडासा फलंदाज सफल झाला होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. फुटवरचा वापर केला होता पण बॅकफुटला गेला होता. हा बॅकफुटला गेला. ऑफ स्ट्रिक वरती येणाऱ्या चेंडूला तुम्ही बॅकफुट वर जात असाल तर तिथं मात्र तुम्ही नक्कीच फसाल. पण काय करणार प्रसादची गोलंदाजीच तशी आहे. आता पहा 3 चेंडू 4 धावा. यॉर्कर ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि सुवर्ण संधी वंश पाटील याच्या हातातून जल निसटतो आणि हा चौकार. लक्षात ठेवा हा चौकार गेला. तुम्ही या मॅच मधून पण गेलात असं समजायला काय हरकत नाही कारण या 4 धावा